नमस्कार मित्रांनो, पुढील 3 दिवस महत्त्वाचे. पुणे सिंधुदुर्ग पावसाच्या रडारवर हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. राज्यामध्ये आतापर्यंत पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने अनेक जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचे दिसत आहे, तर ढगाळ हवामान असल्याच्या उकाड्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. आज 22 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये विजांसह पावसासाठी येलो अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे. श्रावण महिन्यातील तिसरा आठवडा सुरू असून आजही तुरळक ठिकाणी श्रावण सरी बरसण्याचा अंदाज आहे. उत्तर बांगलादेश आणि परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात जात आहे. तर पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि अहमदनगर येथे आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त विदर्भ, रायगड आणि अहमदनगरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदियासह विदर्भातील भागात आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या अंदाजाची गांभीर्याने दखल घेण्याचं आवाहन संबंधित प्रशासनाने केलं आहे. पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणी जिल्ह्यांसाठी हलक्या पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्गमध्ये आज जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.